शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. सह्याद्री गिरीचा विभाग विलसे, मांदार शृंगावरी, नामे सज्जन जो नृपे वसविला, श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती कपी भगवती, हे देव जाचे शिरी, तेथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धरी. आज आपण 8व्या दशकाला सुरुवात करणार आहोत. 7व्या दशकाच्या अखेरच्या भागात आपण पाहिलं की समर्थांनी झाली शब्दांची खटपट असंच म्हटलं आणि 7व्या दशकाला ग्रंथ तसा झाला आहे पूर्ण असाच त्यांचा भाव होता आणि तसं वर्णन पण त्यांनी 7व्या दशकात केलं. परंतु तसं घडलं नाही. पुढे आणखी 13 दशक त्यांनी लिहिले. याचा अर्थ असा आहे की 7 दशकांमध्ये आलेले जे विषय आहेत त्याच आता विषयांचं स्पष्टीकरण पुढल्या सगळ्या 13 दशकामध्ये असणार आहे. त्यामुळे आताचा जो आपला दशक आहे त्या दशकाला आत्मदर्शन असं नाव दिलेलं आहे आणि असं असलं तरीसुद्धा तो एक ज्ञानदशक आहे. समर्थ त्याला ज्ञानदशक म्हणतात, मायोद्भव दर्शन म्हणतात. तर याचा अर्थ काय, तर आता पुन्हा एकदा आपल्याला हे दृश्य जग कसं निर्माण झालं, कोणी निर्माण केलं, का निर्माण केलं, खरा देव कोणता आहे, देव कशाला म्हणायचं, अशा सगळ्या आपल्या मनातल्या प्रश्नांचा उलगडा समर्थ करणार आहेत. हा मुळी गुरुशिष्यांचा संवाद आहे. त्यामुळे त्या संवादामध्ये शिष्य काही प्रश्न विचारतो आहे. अर्थात एकच शिष्य नाही आहे, अनेक शिष्य आहेत आणि ह्या शिष्यांच्या मनात काय प्रश्न येत असतील ते प्रश्न समर्थांनीच निर्माण केलेले आहेत. त्यामुळे अशा निरनिराळ्या प्रश्नांचा उलगडा या समासामध्ये या दशकामध्ये होणार आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की आत्मज्ञान ज्याला आपण म्हणतो त्या आत्मज्ञानाचं वर्णन खरं तर आहे. खऱ्या ज्ञानाचं, खऱ्या देवाचं आत्मज्ञानाचं वर्णन आहे. आणि हे आत्मज्ञान म्हणजे काय आहे, तर एक ब्रह्माची शक्ती आहे. नेमकं दाखवता येणारी गोष्ट नाही आहे, पण ब्रह्माची जी शक्ती आहे त्या ब्रह्माच्या शक्तीला आत्मज्ञान असं म्हणायचं. म्हणजे अगदी आपल्या भाषेत बोलायचं झालं तर हे जे दृश्य जग आहे ते सगळं नाशिवंत आहे आपल्याला कळतं. अगदी आपल्या देहासकट जे जे काही आपल्याला दिसतं आहे ते सगळं नाशिवंत आहे आणि भेदानं भरलेलं आहे. त्याच्यात वेगळे वेगळेपण आहे. एवढे 84 लक्ष योनी म्हणतात तसे जीव आहेत, त्या सगळ्यांमध्ये भेद आहेत. बरं, यांना विकार पण आहेत. आपल्यामध्ये परिवर्तन पण होत असतो, नुसतं वयाने नाही, सर्व दृष्टीने विचार केला तर सगळं हे जग सारखं बदलत आहे, म्हणजे विकारी आहे. आणि निर्मिती आहे, अस्तित्व आहे आणि नाश पण आहे प्रत्येक वस्तूला. अगदी साध्या साध्या वस्तू घेतल्या, पेनाची निर्मिती झाली, काही वर्ष त्यांनी काम केलं, नाश पावणार आहे. हे सर्व बाबतीत आहे. कुठलीही गोष्ट घेतली तरी त्याची निर्मिती आहे, अस्तित्व आहे आणि त्याचा नाश आहे. पण हे सगळं निर्माण करणारी काहीतरी एखादी गोष्ट असणारच. कोणीतरी निर्माता असल्याशिवाय निर्माण झाली नाही गोष्ट. आणि त्यामुळे या संबंध दृश्य विश्वाची पण निर्मिती कोणीतरी केलेली आहे. तो जो निर्मिती करणारा आहे तो खरा देव आहे. पण आपल्याला तो निर्मिती करणारा कोण आहे हे दाखवता येत नाही. मग आपण त्याला काहीतरी नाव द्यायचं, समजूत आपली व्हायला पाहिजे, म्हणून आपण त्याला परब्रह्म असं म्हटलं. ते परब्रह्म आहे ना, ते सगळं या अगदी ब्रह्मा विष्णू महेश ह्या ब्रह्माने निर्मिती केली या सृष्टीची आपण म्हणतो. मग विष्णूने ती सांभाळली म्हटलं आणि शिवानी नाश केला आणि हे चक्र सातत्याने या ब्रह्मा विष्णू महेशांनी चालू ठेवलं. मग ब्रह्मा विष्णू महेशांना कोणी निर्माण केलं, म्हणून मग आपण त्याला नाव दिलं की परब्रह्माने हे सगळं निर्माण केलं. हे सगळं समजुतीसाठी दिलेली नावं आहेत. हे आपल्याला सगळं अनुभवानी किंवा संतांच्या सांगण्याने आपल्याला घ्यायचं आहे. पण विविध प्रकारची मंडळी विविध प्रकारचा विचार करतात. कोणी म्हणतं नाही नाही हे जग दिसतं आहे ना म्हणजे ते खरं आहे,
दृश्य जगाला असं कसं तुम्ही खोटं मानता, दिसतंय की आम्हाला, मग प्रत्यक्ष दिसणारी गोष्ट कशी खरी असणारच. त्यामुळे कोणी असं म्हणतं की हे जे विश्व पण खरं आहे आणि तुम्ही म्हणता तसं हा परब्रह्म जे निर्माण करणारा कोणीतरी आहे ते परब्रह्म पण खरं आहे, आपण दोघांना खरं मानून टाकूया, असं काही लोकांचं म्हणणं असतं. परंतु ज्ञानी माणसं, संत मंडळी या गोष्टीला काही मान्यता देत नाहीत. बरं, विश्व सत्य आणि हे परब्रह्म जे दिसत नाही याच्यावर काही आमचा विश्वास नाही, असं कसं आहे, काहीच त्याच्या अस्तित्वाची खूण नाही, मग कसं असेल. आणि म्हणून असेही काही मंडळी असतात, त्यांचंही आत्मज्ञानी किंवा संत मंडळी जे आहेत त्यांना पण ही गोष्ट काही मान्य नाही. संत मंडळी म्हणतात की हे विश्व जे आहे हे नाशिवंत आहे, हे खरं नाही, आणि विश्वाची निर्मिती करणारा जो परब्रह्म आहे तो मात्र खरा आहे, असं ह्या संतांनी सांगितलं. म्हणजे हे जे 3 पर्याय सांगितले जातात त्यातला संतांचा आणि खरा स्वाभाविक आहे. आपण पण एक ग्रंथ अभ्यासतो आहे तर आपल्याला पण संतांचं सांगणं असंच आहे की हे जे दृश्य जग आहे हे काही खरं नाही आहे. आता त्या जगात राहायचं आहे किंवा त्या जगाचा आधार जो आहे निर्माण ज्यांनी केला आहे ते परब्रह्म आहे, पण ते परब्रह्म काय आहे हे फक्त आपण जाणून घेऊ शकतो, बाकी आपल्याला त्याच्याबद्दल प्रत्यक्ष दाखवणं हे सांगता येत नाही, ही अनुभवण्याची गोष्ट आहे असं सांगतात. आपण बऱ्याचदा काय करतो, आपण काही गोष्टी व्यवहारात बोलताना देवाच्या इच्छेनं घडतं. आपलं म्हणणं चांगलं घडलं का, देवाच्या इच्छेने घडलं. आता देवाला जर काही इच्छा असेल तर तो सगुण झाला, सगुण झाला म्हणजे नाशिवंत झाला, म्हणजे मग देव नाश पावतो की पुन्हा आपली गाडी अडते. मग आपण म्हणतो नाही नाही नाही. तर हे बोलीभाषेतलं ठीक आहे. तर देव ही जी काही शक्ती आहे त्या शक्तीचा उपयोग आपल्याला झाला की त्याचा आपण विचार असा करतो की देव पावला किंवा देवाने मला मदत केली किंवा देवाच्या इच्छेनं घडलं. तर ही बोलण्याची पद्धत आहे. ह्याचा अर्थ की देव आता बरोबर आहे, रोजची आपण देवाची पूजा करतो, ती जी मूर्ती आहे ती प्रतिमा आहे, ती शक्ती जी आहे त्या शक्तीला एक आपण मूर्त स्वरूप दिलेलं आहे. मंदिरं असतात, मठ असतात, ह्या जागा काय आहेत तर त्या ठिकाणी असणारी जी प्रतिमा आहे त्या प्रतिमामध्ये ती सगळी शक्ती आहे असा आपला भाव असतो. आणि ही गोष्ट खरीच आहे की भावच आहे देव. त्यामुळे त्या भावाने आपण त्या मूर्तीकडे त्या प्रतिमेकडे पाहतो. म्हणून त्या देवाची इच्छा वगैरे असं काही नसलं तरी त्या देवाला पाहायचं कुठे, तर प्रतिमेच्या स्वरूपात. पण तरी तो खरा देव नाही, हे आपल्या समजुतीसाठी आपण केलेल्या गोष्टी आहेत. मठ मंदिरं असोत, घरातले देव असोत, ही सगळी आपल्या समजुतीसाठी आपण मनाला आनंद वाटावा म्हणून करायची गोष्ट, किंवा परब्रह्म ओळखता यावं यासाठी काही ज्या मार्ग असतात आपल्याला त्यातला हा मार्ग आहे की आधी सगुण रूपातला देव पाहावा आणि सगुणाचे आधारे निर्गुण पावीचे निर्धारे असं जावं अशासाठी आहे. परंतु समर्थ आपल्याला सांगतात की ही जी काही आहे ही त्या प्रतिमेमध्ये शक्ती आहे. मग मूळ शक्ती काय, तर त्याला मूळ माया असा शब्द वापरला की ही सगळी शक्ती कुठे एकत्र आहे. आणि मग त्याच्यासाठी ना आपल्याला कळेल म्हणून विजेचं उदाहरण बेलसऱ्यांनी आपल्याला दिलं आहे. उदाहरण त्यांनी असं दिलं की वीज आपल्याला सगळ्यांना कळते, त्या विजेला स्वतःची इच्छा नाही आहे, आपल्या इच्छेप्रमाणे ती वीज आपल्याला मदत करते. आपल्याला थंड हवा आहे, वीज आपल्याला थंड देते. आपल्याला गरम वस्तू हवे, वीज आपल्याला गरम देते. आपल्याला इस्त्री हवे, वीज इस्त्री करून देते. मोबाईलला चार्जिंग हवं आहे, वीज आपल्याला चार्जिंग करून देते. आपल्याला जे हवं आहे ते विजेकडून आपण घेतो. त्यामुळे वीज ही म्हटलं तर ती शक्ती आहे आणि या शक्तीचा वापर कसा करायचा तिची इच्छा नाही, आपल्या इच्छेप्रमाणे आपण तिचा वापर करणार आहोत. आणि म्हणून तिचं जे काही एक नियम असायला हवेत, त्याला जे काही कशा पद्धतीनं तिनं आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या शक्तीचा आपण वापर करावा, ह्याच्यासाठी आपण असं म्हणूया की एक MSEB नावाचं विद्युत मंडळ आहे. त्यांच्याकडून आपल्याला निरनिराळ्या पद्धतीनं आपल्यापर्यंत ती वीज आली. त्या विजेची इच्छा नाही, तिला विचारायला काही इच्छा नाही आहे, पण ती आपल्या इच्छेप्रमाणे काम करण्यासाठी ही केलेली सगळी योजना आहे. त्यामुळे ते वीज म्हणजे जर शक्ती आहे तर ती ब्रह्माची शक्ती आहे. जसं आपण मूर्तीच्या मध्ये म्हटलं की ही देवाची शक्ती आहे. त्यामुळे ती जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला आपण वेगवेगळं नाव देऊ, कोणी दत्त म्हणेल, कोणी देवी म्हणेल, कोणी राम म्हणेल, कोणी कृष्ण म्हणेल, कोणी समर्थ म्हणेल, जे काही नाव द्यायचं आहे, पण ती एक शक्ती आहे. आणि म्हणून वीज ही सुद्धा एक ब्रह्माची शक्ती आहे. आपल्याला कळण्यासाठी तिचे नियम असायला हवे, तिचं वितरण नीट व्हायला हवं, तिला काहीतरी अनुशासन असायला हवं. आणि हे जे कोणी केलं आहे म्हणजे आपल्या आत्ताच्या विजेच्या संदर्भात विचार केला तर MSEB नावाच्या गोष्टींनी त्याला म्हणायचं ती मूळ माया, म्हणजे आपण ज्याला आता परब्रह्म म्हणतो आहोत. तर ती दिसत नाही आहे आपल्याला.
आपल्याला दिसत नाही म्हणून मग आपण काय करतो, प्रश्न पडला की MSEBला फोन करतो, हो काय चाललं आहे, आमच्याकडे लाईट गेले. पण म्हणजे त्या मूळ मायेसाठी जे काही आहे ती आपल्याला माहिती नाही आहे, कशा यंत्रणा इथे आपल्यापर्यंत आलं आहे आपल्याला माहिती नाही आहे. आपल्या इथे आल्यानंतर तिचा वापर कसा करायचा हे माझं आहे. तसं परब्रह्म जे काही आहे ते आपल्याला माहिती नाही आहे, परंतु ती जी प्रतिमा आहे तिच्याशी माझं जे काही नातं आहे, ती जी शक्ती आहे त्या शक्तीशी माझं जे नातं आहे त्याला मी म्हणते हा माझा देव आहे. आणि मग माझा तो देव जो आहे तो मला मदत करतो. माझी इच्छा आहे ती त्याची इच्छा असते, किंवा माझी काय इच्छा आहे ती त्याला कळते, मग तो माझी इच्छा पूर्ण करतो. असं जे आम्ही नातं लावतो ते नातं त्या मूर्तीतल्या त्या देवाच्या प्रतिमेच्याच ठिकाणी त्याची शक्ती आहे असं गृहीत धरून आम्ही वापरलेलं असतं. अशा अर्थाने ते आपल्याला ह्या परब्रह्माचं आपली ती शक्ती जी काही ती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. पण ही अनुभवण्याची गोष्ट आहे, दाखवण्याचं वगैरे दिसणार नाही आपल्याला, समर्थकी दाखवू शकणार नाही आहेत. पण आपल्या मराठी गाणं लागतं बघा, नका विचारू देव कसा. तर काही विचारू नका, देव असे तो भाव जसा आपला भाव अंतःकरणात आहे तसा आपल्याला तो देव दिसणार आहे. तो भाव आपला वाढावा यासाठीचा आपला प्रयत्न आहे. हे आजचा समाजसुद्धा आहे देवदर्शन. देवाचं दर्शन कुठे कुठे होईल. आपण म्हणतो ना की चांगल्या सज्जन माणसांच्यात पण आपल्याला देवाचं दर्शन होतं की प्रसन्न वाटतं. एक खूण असते, एखाद्या व्यक्तीकडे आपण गेलो आणि आपल्याला अगदी प्रसन्न वाटलं की आपण म्हणतो अगदी खरंच भगवंताचं दर्शन झालं. एखादं आपण चांगलं, आता आपण ऐकतोय की निरूपण ऐकायला गेलो की निरूपणकार, त्याच्यामध्ये आपल्याला तो भगवंतच दिसतो. अशा पद्धतीनं आपण देवाचं वर्णन आपल्यापुरतं करू शकतो. परंतु देव म्हणजे काय असं कोणी विचारलं तर त्याचं काही आपल्याला दाखवता येणार नाही. प्रत्येकाने आपल्या भावाप्रमाणे त्याला ओळखायचा असतो. तो एक अनुभव असतो, तो अनुभव आपण घ्यायचा असतो. हा अनुभव सगळ्यात श्रेष्ठ अनुभव आहे. परब्रह्माचा अनुभव येणं हा सगळ्यातला श्रेष्ठ अनुभव आहे असं म्हणायला हवं. म्हणजे खरा देव दिसत नाही, पण खरा देव ह्या सगळ्या दृश्य विश्वाचा आधार आहे. त्यामुळे आधार असणारा जो देव आहे त्याला आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. आता होतं असं की समाजामध्ये विचार केला तर काय अनेक देव, अनेक उपासना, अनेक संप्रदाय, माझाच संप्रदाय योग्य, अशा सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे मग आपण सामान्य माणूस प्रत्येकाला आपलं आहे ते बरोबर वाटतं, आपलं आहे ते श्रेष्ठ वाटतं, हे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे प्रत्येकाचे अनुभव त्याप्रमाणे वेगळे असू शकतात. पूर्वीच्या काळी शैव वैष्णव वाद होते की अगदी ते आडवगंध उभगंध, म्हणजे अगदी टोकाचं उदाहरण द्यायचं की तो जो शंकराला न मानणारा, विष्णूला मानणारा आहे, तो शिव असा उच्चार पण नाही ना करायचा, तर तो कपडा वैष्णवला, शिवला नाही म्हणायचं, शिवला म्हणजे शिव आलं. इतकी टोकाचं वाद घालण्याचे हे होते की माझाच संप्रदाय बरोबर, विष्णूचे उपासक हेच खरे बरोबर, शिवाचं काही नाव, त्याचं नावच घाल, नरहरी सोनाराचं आपल्याला सगळ्याला चरित्र माहिती आहे. तर अशा वादाच्या गोष्टी होत्या की माझं जे आहे तेच बरोबर, माझा संप्रदाय श्रेष्ठ, मी करते ती उपासना श्रेष्ठ, माझा देवच खरा देव, अशा पद्धतीचा एक समाजामध्ये वाद असतो. आजसुद्धा आपल्याला असं दिसेल, विपश्यना करणारे म्हणतात सगळ्यात चांगलं विपश्यना, पण विपश्यना न करणं, अहो तिथे काहीच नाही, मूर्तीने नाम पण नाही घ्यायचं, असं कसं आपोआप का नाम येतं, म्हणजे नावं ठेवणारे आणि चांगलं म्हणणारे असे सगळे प्रकार आपल्याला तिथे दिसतात. कुंडलिनी शक्ती जागृत करून देतो म्हणणारे असतात, ओंकार उपासना करणारे असतात, सूर्य उपासना करणारे, विविध अगदी ते सिद्ध समाधी योगी असा पण संप्रदाय आहे की जणू काही ते सगळं तुम्हाला कसं कसं करायचं ते सांगतात आणि तुमची समाधी लागतेच. असेलही, आपण कशाला त्याच्याबद्दल शंका व्यक्त करायचा. मुद्दा काय तर समाज म्हटला की समाजामध्ये अशा विविध गोष्टी असतात आणि त्याच्यामध्ये खरा देव कळतच नाही. मग आपल्यासारखी मंडळी गडबडतात की खरं कशाला मानायचं, जो तो म्हणतो तो आपलंच बरोबर आहे म्हणतो. आणि तसं पाहायला गेलं तर कुणालाच ईश्वराची प्राप्ती झालेली नाही आहे आणि तरी देखील आपलाच संप्रदाय श्रेष्ठ असं ते म्हणत असतात. त्यामुळे आपल्यापुरता विषय असा की हे दृश्य जग किंवा ही सगळी सृष्टी ज्यांनी कोणी निर्माण केली आहे, ज्या अर्थी आहे त्या अर्थी निर्माण केला आहे, एवढं तर आपल्याला पटलं. कुठलीही गोष्ट काही आपोआप होत नाही, कुठल्याही गोष्टीसाठी निर्मिती कोणीतरी करणारा असतो. आपल्याला आता समासामध्ये काही उदाहरणं समर्थ देणार आहेत आणि या प्रकारचे अगदी सोपं सोपं करून सांगणार आहेत की कुंभार आहे तो मडकं किंवा मातीच्या वस्तू बनवतो. तर कुंभार मातीच्या वस्तू बनवतो, तो कुंभार मातीच्या वस्तू बनवण्यापूर्वी असतो, मग तो मातीच्या वस्तू बनवतो. मातीच्या वस्तू काही काळ राहतात, फुटतात, तरी कुंभार असतोच. त्यामुळे ज्या देवानी ही सृष्टी घडवली आहे त्या सृष्टीच्या आधी देव होताच. ही सृष्टी नाहीशी झाली तरी देव असणारच आहे. अशा प्रकारची उदाहरणं देऊन समर्थ आपल्याला ते सगळं पटवणारच आहेत पुढल्या भागामध्ये. पण मुद्दा असा
की ज्या अर्थी ही सृष्टी आहे, दृश्य जग आहे, त्या अर्थी कोणीतरी निर्माता आहे. ती सृष्टी कशी निर्माण झाली, कोणी निर्माण केली, हे आपण अनुभवाने, विचाराने, विवेकाने ठरवायचं. त्या देवाचं दर्शन आपण घ्यायचं. दाखवता येणारा देवबाजारचा भाजीपाला नाही रो. त्यामुळे आपल्याला काही सांगता येणार नाही, घेता देता येणार नाही असं आहे. परंतु सगळ्या ह्या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या तिन्ही गोष्टी ज्याच्या सत्तेवर चाललेल्या आहेत तो खरा देव आहे. असा हा सगळ्या आजच्या समासाचा देवदर्शन म्हणजे काय, तर अशा देवाचं दर्शन आपल्याला घडवायचं आहे. पहिल्या ज्या 6 ओव्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की हे सगळं जग जे आहे ते एक कर्मभूमी आहे. आणि थोडा आपण विचार केला तर असं लक्षात येईल की जो काम करतो, प्रयत्नपूर्वक काम करतो, जो भरपूर कष्ट करतो त्याला फळ मिळतं. व्यवहारात तर आपल्याला दिसतंच, आयतं बसून काहीच मिळणार नाही. समर्थांनी पण उदाहरणं दिलं आहेत की नुसतंच बसायचं तर आपल्याला दुपारच्या 12ला कोणी जेवायला देणार नाही आहे. अगदी काही नाही तरी ऑर्डर तर द्यावीच लागेल, तयार तरी मिळालं त्याशिवाय काही होणार नाही. पण काहीतरी करावं लागेल. स्वतः नाही केलं तर ते तरी करावं लागेल, पण काहीतरी केल्याशिवाय काही जमणार नाही. तसंच आहे की कष्ट केल्याशिवाय, काहीतरी प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला कुठल्या ठिकाणी यश मिळणार नाही. दुसरी बाजू त्याची अशी आहे की कष्ट केले तर यश मिळतंच. त्यामुळे आपल्या ह्या भूमीला कर्मभूमी असं म्हणतात. पृथ्वीला कर्मभूमी, हे जग कसं आहे तर कर्मभूमी आहे, कर्म करणाऱ्याला. आणि मग होतं असं की सामान्य माणूस असं म्हणतो, असं आहे का, मग देवाला बघण्याचे आपण कष्ट करूया ना म्हणजे देव दिसेल. मग समर्थ सांगतात असं नाही, कष्ट करून देव नाही मिळणार आहे. मग कष्ट म्हणजे काय, तर तीर्थयात्रेला गेलो, अगदी कठोर उपासना केल्या, काही नाही तर काय एकाच पायावर उभं राहायचं. आता नर्मदा परिक्रमा करणाऱ्या आहेत तिथे किती किती आपल्याला उदाहरणं दिसतात. काही नाही एकाच पायावर उभं राहायचं, किंवा उभं राहून ग्रंथ ठेवायचा कुठे, तर जिथे झाडाच्या फांद्या एकमेकाला आहेत तिथे ग्रंथ ठेवायचा, उभं राहूनच ग्रंथ वाचायचा. किती किती देहाला यातना होतील, कष्ट होतील, अशाने देव साधेल का. तर समर्थ म्हणतात नाही बरं, कष्ट ही कर्मभूमी आहे, बरोबर आहे. व्यवहारातल्या गोष्टी कष्ट केल्याशिवाय मिळत नाही हे पण बरोबर आहे, पण देव कष्ट करून मिळेल असं नाही होणार. तर ते कष्ट वेगळे आहेत. देवदर्शनाचे जे कष्ट आहेत ते असे शरीराला त्रास देऊन नाही होणार. पूर्वीच्या काय असं साष्टांग नमस्कार घालतच नर्मदा परिक्रमा, आता काय करावं, एक एक नमस्कार घालायचा, उठायचा, परंतु कसं शक्य आहे. पण हा जो काही शरीराला कष्टवण्याचा प्रकार आहे त्याच्यातून मला देवदर्शन होईल अशी एक भूमिका काही मंडळींची असते. पण समर्थ आपल्याला सांगतात की हे नाही, अशा कष्टाने देव भेटेलच असं नाही, तीर्थक्षेत्री जाऊन देव भेटेलच असं नाही, कठोर उपासना करून देव भेटेलच असं नाही. त्यांनी उलट आणखीन अहंकार, अभिमान कदाचित वाढेल की बघा मी असं करून आलो, असं होईल. तर तसं नाही होणार. यातून खरा देव कळत नाही. असं होईल की त्यातून ना पुण्यसंचय होईल. समर्थ बरोबर आपल्याला सांगतात की याच्यातून खरा देव जरी भेटला तरी पुण्याचा संचय जरूर होईल. कारण चांगलं काम केलं ना, चांगलं काम केलं की चांगलं फळ मिळतं, त्यामुळे ते होईल. पण खरा देव कळेल का, तर नाही, खरा देव नाही कळणार. अशा कामामुळे आता असं आहे ना, शरीराला कष्टवलं तर शरीर चांगलं राहील. त्याच्यामुळे प्रत्यक्ष त्या देवाचं दर्शन झालं नाही तरी एक चांगल्याच गोष्टी मनामध्ये राहतील, त्या पुण्याचा संचय नक्की होईल. या पलीकडे काही होणार नाही. पुष्कळ ग्रंथाचं अध्ययन केलं, अगदी खूप शास्त्र वाचलं, वेद उपनिषद चांगली अगदी चाळून काढलं सगळं, त्याच्यातून देव कळेल का. एवढे ग्रंथ वाचले, आयुष्य काही खरं पूर्ण एवढा अफाट ग्रंथ आपल्याकडे आहे, त्यांनी काय होणार आहे. तर समर्थ सांगतात की एवढं पण वाचून देव कळेल अशातला मुळीच भाग नाही. उलट जेवढं अधिक वाचू ना, जेवढे अधिक शास्त्रग्रंथ वाचू तेवढा संभ्रम, संशय निर्माण होईल आपल्या मनात. यांनी असा विषय मांडला. म्हणजे त्याच्याचं वाद आहेत ना, अद्वैतवाद, द्वैताद्वैतवाद, द्वैतवाद, याच्यात माणूस गुंतेल. आणि मग आपल्याला उदाहरण माहितीच आहे पुलंचं, जो समोरचा सांगतो त्याला आपण मान डोलावतो, त्याचं बरोबर. तसं आपलं होईल की जे वाचतोय त्याच वादामध्ये आपण दुसऱ्याचं वाचलं की ते दुसरं आपल्याला आवडायला लागेल. त्यामुळे ग्रंथ वाचणं, जसं शरीराला कष्ट पाडून देव मिळेल का, तर नाही. तसं खूप शास्त्रग्रंथ वाचले म्हणजे देव भेटेल का, तर नाही. उलट खूप संशय, संभ्रम, संदेह निर्माण होतील. त्यामुळे तो देव खरा कळणारच आहे. अशा प्रकारचा विचार पहिल्या 6 ओव्यांमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. आणि आपली ना एक अशी वाढ, खरा देव कोणता असं तुम्ही म्हणताय, मग नेमका तो देव कोणता ते तरी आम्हाला सांगा. ती उत्कंठा आपली वाढावी. म्हणून हे म्हणजे ते देव नाही, हे म्हणजे देव नाही, अशा मार्गाने देव मिळणार नाही, अशा मार्गाने देव मिळणार नाही, असं आपल्याला आधी नकारात्मक सांगितलं आहे की आपली उत्कंठा वाढावी.
तर ही गोष्ट खरी आहे की आपण ज्या प्रतिकात्मक देवाचा विचार करतो ना, तो देव सापडायला किंवा उपासना चांगली होण्यासाठी किंवा आत्ता म्हटलं तसं पुण्यसंचय होण्यासाठी हे काही मार्ग आहेत. जसं उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी. संपत्ती मिळायला हवी असेल तर त्याच्यासाठी सतत उद्योग करायला हवा. नुसता हातावर हात ठेवून बसणाऱ्या माणसाला पैसा मिळणार नाही. आपल्यालाही कळतं. कामावर गेलाच नाही, कोण तुम्हाला एक तारखेला पगार देणार आहे? काम केलंच पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला साध्या साध्या गोष्टी कळतातच की लक्ष्मी प्रसन्न कधी होईल. अरे काम केलंच की होईल. अभ्यास केल्यास मार्क मिळतील. मग सरस्वती नुसतं रोज सरस्वतीची उपासना करेन आणि अभ्यास करणारच नाही तर कशी ती काय प्रसन्न होणार? त्यामुळे मूर्तीमधला प्रतिमेमधला जो देव आहे त्या देवाची जी शक्ती आहे ती शक्ती आपल्यामध्ये येण्यासाठी ते आपल्याला सांगतात की काय केलं पाहिजे. म्हणजे सरस्वतीच्या उपासनेनं अभ्यास करायला प्रवृत्त व्हावं हे जमेल, पण नुसती उपासना केली म्हणून पास झालो असं नाही होणार. मी शाळेत होते ना तेव्हा मला असे मजेचे अनुभव यायचे. कंपासपट्टीमध्ये कुठल्या तरी असं फोटो ठेवलेला असायचा आणि मग मुलं पेपर कंपासपेटीकडून नमस्कार कर. मला काही कळायचंच नाही सुपरविजन करताना की हा काय प्रकार चालला आहे. थोडंसं लिहून झालं की कंपासपेटी उघडायची, नमस्कार कर, पुलं लिहायला. मग माझ्या लक्षात आलं की ते एक श्रद्धेची जागा म्हणून त्यांनी तो एक काहीतरी फोटो सांगितला असेल. कोणी आई आजी किंवा घरातला कोणीतरी गुरु असत, गुरु मानलेला. तर हे असं तर हा काही प्रश्नांची उत्तरं नाही आहे तुला सांगणार. तू जे वाचलं आहेस त्याचं चांगलं स्मरण राहावं यापुरती त्या देवाची उपासना करणं इतपत बरोबर आहे. त्या मूर्तीमधली जी प्रतीक म्हणून ज्याला आपण म्हणतो, प्रतिमा म्हणून म्हणतो, त्याच्यामध्ये जी शक्ती आहे त्या शक्तीचा आपल्याला चांगलं काम करायला प्रवृत्त करणं ह्याच्यापुरता उपयोग नक्कीच होतो. पण तो म्हणजे खरा देव नाही. अशा पद्धतीने आपल्याला देवाचा विचार ते करायला सांगणार आहेत. पुढल्या 7 पासून 13 ओव्यांपर्यंत त्यांनी असं म्हटलं की ह्या जगात ना देवांना तोटा नाही. आपण गाईच्या पोटात 33 कोटी देव आहेत. ते आपल्या जेवढी माणसं तेवढे देव. आता लोकसंख्या इतकी अफाट वाढली आहे की तेवढे देव, अशी खरी म्हणजे परिस्थिती आहे. ते देवांना काही कमी नाही आहे. नावं त्याची वेगवेगळी द्या, भरपूर देव आहेत, भरपूर त्या देवांच्या उपासना करणारी मंडळी आहेत, त्यांचे अभिमान बाळगणारी मंडळी आहेत. भक्त पुष्कळ, देव पुष्कळ, सगळं आपल्याकडे उदंड आहे. आणि त्यामुळे स्वाभाविकच परस्परांबद्दल मतभेद पण पुष्कळ आहे. असं सगळं होतं. आणि त्यामुळे समर्थ सांगतात की खरा देव आणि त्या खऱ्या देवाचं स्वरूप ना नीटपणाने कळतच नाही. साधारण 11, 12, 13 उभे आहेत. त्याच्यात आपल्या बहुनिवडिता निवडेना एक निश्चय घडेना, शास्त्रे भांडती पडेना निश्चय ठाई. नेमका निश्चयच होत नाही की खरा देव कोणता. एवढे नाना देव आहेत. बहुत शास्त्री बहुत भेद, मतामतांचे विरोध, ऐसे करिता बेवाद बहुत गेले. मग वादच होतो. इतके शास्त्र, इतके ग्रंथ, इतकी माणसं, इतके देव, मग खरं काय? सहस्रामध्ये कोणी एक, पाहे देवाचा विवेक, परी त्या देवाचे कौतुक ठाई न पडे. ते सांगतात असे जे हजारो देवांमधला खरा देव जो शोधायचा तो खरा देव पाहिजे. आणि आपल्या हिंदू धर्मावरती मुसलमान किंवा ख्रिश्चन हे जे काही आरोप करतात तो नेमका हाच करतात की खरा एकच देव असला पाहिजे. आणि आपणही एकच देव म्हणजे जो ते परब्रह्म किंवा परमात्मा म्हणतो आहे त्यालाच आपण मानतो. हे सगळं प्रतिकात्मक गोष्टी आहेत. असा विचार केला तर आपल्याला कळतं ते देवांचा सुद्धा उदंड देव आपल्याकडे आहेत. त्याचा उल्लेख समर्थ पण करतात. समर्थ आधुनिक संत आहेत आणि राष्ट्रीय संत आहेत. त्यामुळे ते विचार करताना देवाचा विचार हा समाजामधला जास्त करतात. म्हणजे वैयक्तिक जी काही साधन आहे त्याच्यासाठी देव पाहिजेच आहे, पण त्यांची राष्ट्राची साधन आहे. त्यामुळे त्यांचा देव हा राष्ट्रासाठी कसा विचार करणार आहे ते पण आपल्याला कळतं. आणि म्हणून आपण ना रामाला आणि कृष्णाला देव मानतो. नरदेहामध्ये अवतार घेतलेले ते असल्यामुळे त्यांना आपण देव मानतो. पण या दोघांचा विचार केला तर आपलं वैयक्तिक जीवन जे आहे ते कसं असावं तर त्याच्यात आदर्श रामाचा असावा. आणि आपलं जे सामाजिक जीवन आहे तिथे आपला आदर्श कोणता असावा तर कृष्णाचा असावा. असं त्याच्यामध्ये हे आहे. आता त्याचं कारण पण आहे की आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपले वैयक्तिक नातेसंबंध कसे असायला हवे तर रामाने आपल्याला आदर्श घालून दिला आहे. आता नुकतंच रामकथा सगळ्यांनी ऐकलेली आहे. गेले 10 दिवस आपण ऐकतो आहोत. कितीतरी कथांमधून आपल्या लक्षात आलं की परस्पर विरुद्ध स्वभावाचे 2 भाऊ आहेत. लक्ष्मण अतिशय रागीट आहे, पण अतिशय रागीट असणाऱ्या लक्ष्मणाचा जीव रामावर किती आहे की रामाने सांगितल्याखेरीज तो कुठली गैर गोष्ट करत नाही आहे. नाही तर कितीतरी वेळा वाल्मिकी रामायणामध्ये लक्ष्मणाच्या तोंडी जे उद्गार आहेत ते इतके रागाचे आहेत की त्याला तो राग अनावर झाला आणि तो काहीही बोलला आहे. पण असं काहीही बोलणाऱ्या रागीट लक्ष्मणाला पण रामाने कसं शांत केलं आहे. तर असा आदर्श ठेवणारा,
सगळ्यांना सांभाळणारा, म्हणून वैयक्तिक जीवनामध्ये आपण रामाचा आदर्श मानतो. पण सामाजिक जीवनामध्ये आदर्श मानायचं झाला तर कृष्णाला का, तर कृष्ण आपल्या तत्त्वज्ञानातलं बरोबर सार आपल्याला घेऊन सांगतो की कुठलं तत्त्वज्ञान कुठे कसं मांडायचं. एक गोष्ट म्हणजे माहिती असणारी, महाभारतामध्ये एक प्रसंग आहे. कर्ण पकडतो धर्मराज युधिष्ठिराला आणि त्यावेळेला तो तिथून सुटून येतो आणि कृष्ण आणि अर्जुन त्याला भेटायला येतात. युधिष्ठिराला असं वाटतं की कर्णाचा काटा काढून अर्जुन माझ्याकडे आलेला आहे, युद्ध करून कर्णाला पराभूत करून तो माझ्याकडे आलेला आहे. म्हणून धर्मराज युधिष्ठिर अर्जुनाला विचारतं, झालं ना आपलं काम, कर्णाचा काटा काढलाच ना? तो मला नाही, मी तुमची खुशाली घ्यायला आलो आहे, तुम्ही कर्णाच्या तडाख्यातून सुटून आल्याचं कळलं म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो आहे. धर्मराज युधिष्ठिराला राग आला. खरा तो धर्मराज आहे, त्याला रागाच्या अगदीच मामूली गोष्टी आहेत त्याच्या रागाच्या, पण आत्ता त्याला असं वाटलं की पराक्रमी असणारा माझा धाकटा भाऊ आणि त्यांनी करायला नको तो हे काम, आणि तो कसा काय असा नुसताच खुशाली घ्यायला माझी आला. आणि म्हणून त्यांनी गांडीव धनुष्याचा अपमान केला. मला तुझ्या हातात गांडीव धनुष्य आणि तुला साधं हे काम करता आलं नाही, तू भावाचा अपमान सहन केलास. आणि म्हणून धर्मराज युधिष्ठिर अर्जुनाला बोलला. अर्जुनाच्या लगेच लक्षात आलं. अर्जुन म्हणाला, माझा एक पण आहे, मी एक शपथ घेतलेली आहे. आता अर्जुनाची शपथ काय, अर्जुन रुजू स्वभावाचा आहे, दिलेला शब्द पाळणार आहे. तो कृष्णाला म्हणाला, गडबड झालेली आहे, माझ्या गांडीव धनुष्याचा जो अपमान करेल त्याला मी ठार मारणार. आणि धर्मराज युधिष्ठिराला ठार मारण्याची वेळ आलेली आहे. आता भाऊ असो कोणी असो, त्यांनी माझ्या धनुष्याचा अपमान केलेला आहे. आता कृष्ण बरोबर कसं तत्त्वज्ञान शिकवतो. कृष्ण म्हणाला, बरोबर आहे, पण माणसाचा मृत्यू म्हणजे काय त्याला ठारच मारावं लागतं असं नाही. तू त्याची निंदा कर की तो मेल्यातच जमा आहे. तत्त्वज्ञानाचा अर्थ सांगितला भगवंताने, तो का आपला सामाजिक जीवनाचा आदर्श आहे. तर त्यांनी सांगितलं, तुला भावाला मारणं शक्य आहे का, भावाला नको मारू, तू त्याचा अपमान कर, त्याची निंदा कर. आणि मग पटलं अर्जुनाला आणि अर्जुनाने त्याची निंदा केली. परत अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, आता गडबड झाली. आता काय मला झाली, माझ्या भावाला जो कट्टू बोलेल, माझ्या भावाचा जो अपमान करेल त्याचा मी शिरच्छेद करणार. पण स्वतःच शिरच्छेद करायची वेळ आली. तर मला मी आता अग्निकाष्ठ भक्षण करणार, कारण मी त्याचा अपमान केला आहे. माझा तो भाऊ आहे मोठा, त्याला जो बोलेल त्याला दे. पुन्हा बिचारा कृष्ण तत्त्वज्ञान सांगतो आहे की अरे माणसाला काही शिरच्छेद करायची आवश्यकता नाही, अग्निकाष्ठ भक्षण करायची आवश्यकता नाही, तू स्वतःची स्तुती कर, मेल्यातच जमायस. मग कृष्ण म्हणाला, असं होय, अर्जुन म्हणाला, असं आहे काय, चालेल चालेल. मग स्वतःची स्तुती केली, मग मेल्याचा. तत्त्वज्ञानाचा योग्य अर्थ सांगण्याचं काम कृष्ण करतो, म्हणून सामाजिक जीवनाचा आदर्श तो आहे. आता आपल्या लक्षात येईल की देव खरा शोधायचा आहे आपल्याला, तर देव कुठे शोधला. मग प्रतिमेमध्ये आपण देव का शोधतो, तर त्यांच्या गुणांमुळे आपण देव शोधतो की कृष्ण कसा आहे, राम कसा आहे, त्यांचं चरित्र कसं आहे, त्यांचे गुण कसे आहेत, ते आपल्याला योग्य वेळेला योग्य तो सल्ला कसं देतात, यावरून आपले ते देव त्या त्या वेळेला ठरतात. म्हणून आपण असं म्हणतो की वैयक्तिक जीवनाचा विचार करायचा ना, तर आपल्या दोन भावांमध्ये एखाद्या भाऊ आपल्याला रागाने बोलला तरीसुद्धा ज्या क्षणाला तो बोलला, आपण असं समजुतीसह ठरवू की साधारण मोठे वयामध्ये भांडण झालं आहे 30व्या वर्षी, तर 30 वर्षापर्यंत आपल्याशी त्याचं जे काही संबंध होते ते एका क्षणात घालवून टाकायचं आहे. मग आपण वैयक्तिक जीवनामध्ये रामाचा आदर्श काय ठेवायचा. आत्ता तो रागाने बोलला असेल, आत्ता तो बोलू नये, तो किती दशरथाला मारायला निघाला होता, कैकेयीला मारायला निघाला होता, लक्ष्मण काय करत नव्हता, पण ते धरून ठेवलं का. त्याच्या आधी लक्ष्मण कसा वागलेला आहे, लक्ष्मणाने आपल्याला कशी साथ दिली आहे, तो रागाने बोलू नये. त्या क्षणाला वाङ्मयीन भाषेत बोलायचं झालं तर ते सगळं बाह्यार्थाने बोलणं आहे असा विचार करायचा आणि ते शब्द बाजूला ठेवायचे. भाऊ तो भाऊच आहे असं मानायचं. असा विचार आपल्याला रामाच्या जीवनातल्या आदर्शातून मिळतो. आणि आपल्याला त्याचा आदर्श आपल्या जीवनात ठेवायचा असेल तर आपण सुद्धा नातेसंबंधातल्या माणसांच्या कटू गोष्टी ताबडतोब विसरून जायच्या आणि पुन्हा नवीन पानावरती सुरू करायचं. असं जमलं तर तो आपला आदर्श. त्याच्या उलट कृष्ण आपल्याला तत्त्वज्ञानाचा खरा खरा अर्थ सांगतोय. या अर्थाने आपल्याला देवदर्शन म्हणजे काय ते कळेल. आता असं आहे की 14 ते 16 ओव्याच्या पुढल्या आहेत, त्याच्यामध्ये काही प्रश्न श्रोत्यांनी निर्माण केले की मग आता देव कोणाला म्हणायचं, कोणत्या उपायानं तो देव आम्हाला प्राप्त होईल, ते समर्थांनी आम्हाला सांगावं. ओळखायचं कसं खरा देव ते सांगायचं. प्रतिमेतला देव आम्ही मानतो म्हणून आम्हाला कळतो, परंतु खरा देव कसा कळायचा असा प्रश्न त्यांनी केला आहे. आणि 17 ते 25 त्यांनी आपल्याला ह्या संबंध सृष्टीची निर्मिती कशी झाली आहे
त्याचं वर्णन करून सांगितलं आहे. आता नंतर ना एकदा आपल्याला एक संपूर्ण दशक शिकायचं आहे एकेका या पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यासाठी, म्हणजे फक्त पृथ्वी तत्वासाठी एक समास असं पुढे आहेच. पण आत्ता मात्र त्यांनी आपल्याला ही सगळी जीवसृष्टी कशी निर्माण झाली याचा एक दुसरा धावता आढावा ज्याला म्हणतो तसा या 8 ओव्यांमध्ये त्यांनी घेतला आहे. की ज्ञानी माणसं असं मानतात की न दिसणारा जरी देव असला तरी त्यांनी काय काय केलं आहे. दिसत नाही आहे देव, त्या देवाचं दर्शन आपल्याला व्हायला हवं आहे, त्याच्यासाठी आपला प्रयत्न आहे. तो दिसत नसला तरी त्यांनी काय केलं आहे तर म्हणजे आकाशामध्ये योग्य वेळेला ढग येणं, योग्य वेळेला पाऊस पडणं, ते सगळं जलचक्र नीटपणाने चालणं, समुद्राच्या पाण्याची वाफ होणं, त्याचे ढग होणं, त्या ढगाने पाऊस पडणं, पुन्हा ते पावसाचं पाणी समुद्राला मिळणं, ही सगळी जी काही गोष्ट आहे ती जो करणारा आहे ना तो देव आहे. आता तो करणारा कोण दिसतो आहे का? आपण प्रत्यक्ष सगळं कळतं आहे आपल्याला की हे सगळं बरोबर त्या त्या वेळेला घडतं. चंद्र, चांदण्या, ग्रह, नक्षत्र सगळे आपल्याला दिसतात. पटो न पटो, विश्वास असो नसो, त्यातलं काही कळत असो नसो, तरी पण पत्रिका बघतो. परवाच माझ्याकडे मैत्रीण आली होती, मुलाचं लग्न करायचं आहे म्हणाली, लग्न थोडी तरी पत्रिका बघणार होतं. आता त्यातलं कळत तर काहीच नाही आपल्याला, पण पत्रिका बघणार होतं. म्हणजे कुठेतरी असं की हे सगळं निर्माण करणारी काहीतरी एक शक्ती आहे, कोणीतरी एक देव आहे आणि त्यामुळे त्या देवाचं आपल्याला मानलं पाहिजे जरी दिसला नाही तरी. त्यामुळे हे सगळं जो करतो त्याला देव म्हणायचं. सूर्यामध्ये तेज आहे, त्याचं तेज अतितीव्र होणं सध्या आपण सहन करतो आहे, किंवा कधी कधी त्याचं तेज कमी होणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कोणी निर्माण केल्या असा प्रश्न विचारला की तो जो कोणी आहे तो देव आहे. अशी एक यादी दिली आहे. सागराला मर्यादा घालून दिली, एवढा धो 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 पाऊस पडतो, जिकडे तिकडे पूर येतो, सगळं पाणी सागराला जाऊन मिळतं, पण त्याला एक मर्यादा घालून दिलेली आहे. सागर झाला आहे असं घडत नाही, त्यामुळे ह्या सगळं कोणी दिले आहे. मग त्या शेषाची स्थापना झाली आहे, त्याच्यावर पृथ्वी स्थिर केली आहे वगैरे वगैरे आपण वर्णन ऐकतो. तर हे सगळं करणारा कोण आहे? ह्या सगळ्या सृष्टीतल्या गोष्टींची निर्मिती करणारा कोण आहे तर तो आहे. शिवाय जो सांगितलं की जीवांचे 4 प्रकार आहेत, आपल्याला सगळ्यांना अंडज, उद्बीज वगैरे 4 माहिती आहेत. वाणीचे 4 प्रकार आहेत ते आपल्याला माहिती आहे. 84 लक्ष योनी आहेत हे आपल्याला माहिती आहे. तर ह्या सगळ्यांची निर्मिती कोणी केली तर ती जी कोणी केली तो म्हणजे देव आहे. किंवा स्वर्ग, मृत्यू, पाताळ निर्माण केले, हे सगळं ज्यांनी निर्माण केलं तो देव आहे. त्यांनीच ब्रह्मा, विष्णू, महेश निर्माण केले, त्यातीच हे सगळे अवतार म्हणून ते निर्माण केले. मग समर्थ सर्व करता तोची देव, पाहो जाता निरावेव. सगळं हा करणारा जो आहे तो देव आहे. त्याला अवयव नाहीत, तो आकार नाही, तो दिसत नाही. ज्याची कळा लीळा लाघव नेणती ब्रह्मादिक, आणि ब्रह्मादिकसुद्धा जाणत नाहीत. त्याच्या लीला ऐकायच्या, त्याची शक्ती ऐकायची, त्याचं हे समजून घ्यायचं हां हे काहीतरी केलं आहे ना, हा कोणीतरी निर्मिती करणारा आहे बाबा, एवढं फक्त आपण मानायचं. बाकी ब्रह्मादिकांनासुद्धा त्याचं नेमकेपणं माहिती नाही असं सांगून समर्थाने देव्हाऱ्यातला देव म्हणजे आपण ज्या देवाची पूजा करतो, मंदिरामध्येची पूजा करतो, आपल्याला ज्याच्याशी आधार आहे, जाता येता उठता बसता आपण ज्या देवाला मानतो त्याच्याबद्दल पुन्हा एकदा सांगितलं की त्याला मानायचंच. एका मर्यादेपर्यंत त्याच्या शक्तीचा आपल्याला उपयोग होतोच आहे, त्याच्याबद्दल शंकाच नाही. त्यामुळे पण खऱ्या देवासाठी ते पुरणार नाही आहे याचं लक्षात घ्यायचं आणि त्या खऱ्या देवाच्या शोधाला राहायचंच. बऱ्याच झाली होतं की मुलं परदेशात आहेत, आईवडिलांचं घर आवरायचं आहे. परवाच एक पालकर म्हणून माझ्या लेकीची मैत्रीण आली होती, मला म्हणाली मावशी थोडेसे सासूबाईंचे ना धार्मिक ग्रंथ आहेत, काय करू, येऊ का तुमच्याकडे घेऊन? म्हटलं ये. मग मी गेले इथे गजाननच्या मंदिरात, तिथे टेबलवर ठेवलेले असतात, त्यांनी ते सगळी पुस्तकं घेतली तिच्याकडनं. इतपत छान झालं. घरी आलो, चहापाणी झालं आणि मला हळूच म्हणाले आणखीन पण एक काम आहे. म्हटलं काय झालं? देव आहे त्याचं काय करू? किती नाजूक प्रश्न आहे. तिलाही ते हे होत होतं की करायचं काय. आता त्या सासूबाईंची देवी, त्यांच्या सासूबाईंची देवी, त्यांच्या दोघांच्या लग्नात ते बाळकृष्ण, त्यांच्यातले गणपती, मग कुठे कुठे गेलो तिथले ह्या देवांचं मी आता करू काय? बरं माझं तिथे मेलबर्नला सगळं आहे, माझी देवी बाळकृष्ण मी घेऊन गेले ते. बरं हे मी समजा नेलं तर आता मला वाटतं तोपर्यंत मी माझ्या घरातल्या देवांची पूजा करते तशी करेन, पण आता पुढे होईल की नाही मला माहीत नाही. मग आत्ता काय करू? म्हटलं तू छानपैकी एक दिवस पूजा कर आणि त्या गायमुखला जा आणि प्रवाहात सोडून दे. दुसरं काही हातातले कुणाला देणार? हे काम कुणाला देणार? अशी परिस्थिती आता होते. मग तिथे आपल्याला कळतं की आपलं मन घट्ट करायचं आणि हा खरा देव नाही आहे, हे शेवटी धातू आहेत. पितळाचं केलेली मूर्ती आहे, त्या पितळाचं
पातेलं करायचं, भांडं करायचं का देव करायचा, एवढाच फरक. त्याचं मूळ जे काही आहे तो धातूच आहे. असं डोळ्यावरती कातडं ओढून मानायचं आणि मग ह्या गोष्टी काय, काही इलाज नाही त्याला, कितीही जरी आपल्याला पटलं तरी. पण उपयोग कसा होतो की राजवाड्यामध्ये समर्थाने गोष्ट आपल्याला सांगितली की प्रतिमा ज्या केलेल्या आहेत देवाच्या त्या आपल्या सोयीसाठी केलेल्या आहेत, तो म्हणजे खरा देव नाही असं स्पष्ट सांगितलं आहे. पण आपण देवाऱ्यातल्या देवालाच खरं मानतो. जागोजाग ते म्हणतात देव आहे. आणि त्या हे जे प्रतीकातले जागोजाग असणारे जे देव आहेत त्यांनी काही हे चंद्र सूर्य तारा मंडळं निर्माण केलेली नाहीत. त्यामुळे खरा देव शोधायचा झाला तर तो आपल्याला कसा शोधायचा आहे, त्या परब्रह्माला कसं शोधायचं आहे, न दिसणारा निरावयव निराकार असणारा देव कसा शोधायचा आहे त्याचा विचार करायचा. तो सृष्टीचा कर्ता आहे, तो खरा देव आहे. आता त्याला पाहायला जायचं, विश्वनिर्माण करणाऱ्याला पाहायला जायचं तर त्याची एक कला आहे. त्याला कसं पाहायचं, त्याच्यासाठी जो चातुर्य आहे, त्याच्यासाठी जो खेळ एक खेळलेला आहे संतांनी, तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्यांना दिसला आहे ना, मग त्याला जर दिसला तर तो आपल्याला पण दिसला पाहिजे. त्यामुळे त्यांनी जे चातुर्य दाखवलेलं आहे, त्यांच्याजवळ जी कला आहे ती आपल्याला समजून घेतली की आपल्याला पण खरा देव कळेल. मग त्यांनी आपल्याला पुढल्या भागामध्ये 26-41 ओव्या आहेत, ह्याच्यामध्ये सगळी या विश्वनिर्माण कसं झालं याची कथा सांगितली. आता विश्वनिर्माण कसं झालं म्हणजे आता उदाहरण दिलंच आहे त्यांनी की कुंभाराच्या समोर मातीचा गोळा आहे, कुंभार वेगळा आहे, माती वेगळी आहे. त्याला शास्त्रामध्ये निमित्त कार्य आणि उपादान कार्य म्हणतात. उपादान म्हणजे जे साहित्य लागतं ते, म्हणजे माती हे आता उपादान कार्य झालं. आणि हा जो कर्ता आहे, करणारा आहे, त्याला निमित्त कारण म्हटलं आहे. निमित्त कारण म्हणजे ते जे माती नावाचं द्रव्य आहे त्या द्रव्यावरती काही काम करून त्याच्यावरती बदल घडवून जे एक निश्चित दिशेनं आकार दिला जातो योग्य पद्धतीने, त्याला जे काही बनवायचं आहे त्याला म्हणायचं निमित्त कारण. त्यामुळे तो कुंभार जो आहे तो निमित्त कारण झाला आणि माती झाली उपादान कारण. आणि अशा पद्धतीने कुंभार मातीचं मडकं बनवतं. आणि हा करणारा जो कुंभार आहे म्हणजे ज्याला निमित्त कारण आपण म्हटलं आहे, तो या मडकं तयार करण्यापूर्वी होताच, माती असण्यापूर्वी पण तो होताच. आणि त्यामुळे उद्या ते मडकं काही दिवसांनी फुटलं, पुन्हा त्याची माती झाली तरी हा कुंभार असणारच आहे, करणारा असणारच आहे. अशा पद्धतीने मग दगडाची मूर्ती किंवा वस्त्र तयार करणं, कापसापासून वस्त्र तयार केलं जातं. मग कापूस हे झालं उपादान आणि कोष्टी जो कोळी विणणारा जो आहे तो झाला निमित्त कारण. मग ह्या निमित्त कारण असणाऱ्या कोष्ट्याने या साहित्याच्या आधारे कपडा वस्त्र तयार केलं. तसं म्हणे हे विश्व या देवानी तयार केलं. म्हणजे देव झाला निमित्त कारण आणि ही जी पंचमहाभूतं आहेत पृथ्वी आप तेज वायू आकाश, ज्यांच्या साह्यानं ही सृष्टी निर्माण केली, हे झालं उपादान कारण. ह्या उपादानाच्या म्हणजे साहित्याच्या आधारे या देवानी ही सृष्टी निर्माण केलेली आहे. आता कोळी झाला काय, म्हणजे कोष्टी झाला काय, कुंभार झाला काय, किंवा शिल्पकार झाला काय, किंवा अन्यही ज्या दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टी निर्माण करणारा जो आहे तो आपल्याला दिसतो, वस्तू दिसते. इथे आपल्याला काय होतं, ही पंचमहाभूतं दिसतात पण त्यांच्या साह्याने जो करणारा आहे निमित्त कारण तो आपल्याला दिसत नाही. त्याला आपल्याला समजून घ्यायचं आहे, यासाठीच आपला सगळा प्रयत्न आहे. पण आपण पाहिलं की मातीवरती प्रयत्न करायचे, तिला पाण्यामध्ये भिजवायचं, तिला मळायची, तिला अगदी पायाने मऊ करून घ्यायचं, ही सगळी जे काही त्यांनी केलं तसे पंचमहाभूतं योग्य पद्धतीनं एकत्र कालवून ही सृष्टी निर्माण केलेली आहे. कुणाला किती प्रमाणात काय घालायचं हे सगळं त्यांनी केलं आहे. त्यामुळे निमित्त कारण असणाऱ्या देवाची फार मोठी कला आहे आणि ती जी कला आहे ती आपल्याला समजून घ्यायला सांगतात. मग आता असं जे आहे तर आपल्या लक्षात आलं की उपादान कारण वेगळं आहे आणि निमित्त कारण वेगळं आहे. कुंभार वेगळा आहे, माती वेगळी आहे, कापूस वेगळा आहे, वस्त्र विणणारा कोष्टी वेगळा आहे, शिल्पकार वेगळा आहे, धातू वेगळा आहे, तसा देव वेगळा आहे आणि पंचमहाभूतं वेगळी आहे. म्हणजे पुन्हा पृथ्वी आप तेज वायू करायचा, त्यांच्यापासून निर्मिती झाली आहे. म्हणून समुद्रवसने देवी पर्वतस्थन मंडळे विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्व मे रोज म्हणायचं की मी पाय लावतो आहे तर तुला माझा नमस्कार. कारण त्या प्रत्येक ठिकाणी देव आहे, ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे प्रतिमेची पूजा करायची की नाही तर करायची, ती काही सोडायची नाही, कारण त्याच्यात ती शक्ती आहे असं पण मनाने कल्पिलेलं आहे. जमिनीला पाय लागता कामा नये, वस्तूला पाय लागता कामा नये, या सगळ्यांना देव मानून नमस्कार करायचा. पाण्याला नमस्कार करायचा, ज्या पाण्यावर आपलं जीवन अवलंबून आहे त्याला. सगळं हे बरोबरच आहे, परंतु असं जरी असलं तरी ते साहित्य आहे, ते उपादान कारण आहे,
तो म्हणजे देव नाही, खरा देव वेगळा आहे, हे देवदर्शनमध्ये ते आपल्याला सांगतात. मग पुढे आपल्याला ते उदाहरण देतात की कळसूत्री बाहुल्या असतात ना, तो एकच एक अनेक दोरे हातात धरतो आणि त्या दोऱ्यांच्या सहाय्याने त्या दोरे जे लावलेले त्या सगळ्यांना नाचवतो. तसा तो देव एकटाच आहे आणि तो आपल्याला सगळ्यांना नाचवतो आहे. किती ताणायचं किती सोडायचं त्याच्याजवळ बरोबर असतं आणि तो त्या दोऱ्यांच्या ताणाप्रमाणे नाचवतो. तसं तुम्हा आम्हाला या पृथ्वीवरती तो नाचवतो आहे. तो देव आहे. आता तो दिसत नाही, तो जिथे बसलेला असतो तो कुठे दिसतो? दिसतं आपल्याला ते पुढे सगळीजणं जी असतात ती खेळ करणारी असतात तीच दिसतात. खेळवणारा तो लपलेला असतो. तसं तिथे आहे. आपली सृष्टी दिसते आहे, आपल्याला खेळवतो आहे, तो आपल्याला दिसत नाही. तो आपल्याला जाणून घ्यायचा असतो. एकच माणूस असतो, अनेक चित्र कशी तयार करतो आणि त्या चित्रांना नाचवतो ते आपण पाहिलं. त्यामुळे हे विश्व असं तयार झालेलं आहे. या पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश म्हणजे साधारण 26, 27, 28 3 ओव्यांमध्ये त्यांनी आपल्याला कशातून काय निर्माण झालं त्याचे एक नुसती झलक दाखवली. मी मगाशी म्हटलं प्रत्येकावरती एक एक समास आपल्याला अभ्यासायचाच आहे. पण पैसा अवकाश आकाश काहीच नाही जे भकास. आकाश ही पोकळी आहे, खरं काहीच नाही आहे. आपल्याला असं दिसतं आहे, पण आपल्याला सगळ्या अनुभवाला येतं की जसं जसं आपण आणखीन उंचीवर जावं तसं तसं ते आणखीन उंच दिसतं आहे. याचा अर्थ ते काहीच आहे, शून्य म्हणतात त्याला किंवा पोकळी आहे म्हणतात. तर तसं आकाश तये निर्मळी वायूचा जन्म झाला. त्या आकाशामध्ये वायूचा जन्म झाला. वायूपासून झाला वन्नी, वन्नीपासून झाले पाणी. ऐसी जयाची करणी तो देव आहे. हे ज्यांनी निर्माण केलं तो देव आहे. उदकापासून सृष्टी झाली. आता हे खरंच आहे, पाण्याशिवाय कुठल्याच जीवाची निर्मिती होत नाही आहे. त्या पाणी किती महत्त्वाचं हे आहे. अशा ह्या निर्मितीसाठी 26, 27, 28 3 ओव्यांमध्ये ह्या पंचमहाभूतातून एक 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 निर्मिती झाली असं त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि पुढल्या 48 ते 52 ओव्यामध्ये त्यांनी आणखीन एक व्यावहारिक गंमत आपल्याला ते म्हणतात जो टिकतो तो देव. आता जर मी आपल्याला उदाहरण सांगितलं की आता ते शेवटी धातूमध्ये असणारा तो देव आहे. त्यामुळे त्यालासुद्धा निर्मिती आहे, अस्तित्व आहे, नाश आहे. आपल्याला बऱ्याचदा आपल्या ज्या फ्रेम असतात घरातल्या त्या बदलाव्या लागतात की नाही. तो आतला फोटो खराब होतो, कधी दुर्दैवाने काच फुटते किंवा काय होतं, आपल्या बदलाव्या लागतात. मग तेव्हा आपला भाव काय असतो की आता नवीन आपल्या देवतेची हे आणूया, चित्र आणूया आणि त्याची आपण वेगळी फ्रेम करूया. आता ही जुनी झाली आहे किंवा खराब झाली आहे असं करतो. त्यामुळे ते म्हणतात की ते टिकत नाही की नाही. मग जो टिकतो ना तो देव, या देवाला हे असं कधीच होत नाही. तो जुना होणार नाही आहे, तो खराब होणार नाही आहे, तो फुटणार नाही आहे, तो मळणार नाही आहे, तो भिजणार नाही आहे, काहीच होणार नाही आहे त्याला. त्यामुळे तो जो नाश पावतो तो की देव नाही. आता हे सगळं ना आपल्याला मला कधी कधी वाटतं की आता आम्ही अलीकडल्या ह्याच्यामध्ये असणार असल्यामुळे आपल्याला गोष्टी पटकन पटल्या. पण 350 वर्षापूर्वी त्यावेळच्या समाजाला हे कसं काय पटलं असेल. म्हणजे त्यांच्या बिचाऱ्यांच्या भावनेला त्यांनी घालाच घातला ना एकदम. त्यामुळे खरंच आहे अगदी आत्तापर्यंत 50-100 वर्षापूर्वीपर्यंतच्या सुद्धा सगळे मनात भाव असणारे लोक होते. ते त्यांचा ह्या पूजेवरती अतिशय विश्वास होता. आणि अशा मंडळींना ते सांगत होते जो टिकतो तो देव आणि टिकत नाही तो देव नाही. हे दृश्य जग टिकत नाही आहे, त्यामुळे हे देव नाही असं ते सांगतात. सगळे दृश्य पदार्थ जे आहेत ते सगळे नाश पावतात. त्यामुळे ते नाही, जे टिकणार आहे तोच देव आहे असं सांगतो. शास्त्र असं सांगतं की देव शुद्ध आहे, शाश्वत आहे. 47वी ओवी आहे त्याच्यात समर्थांनी आपल्याला असं म्हटलं की देव विमळ आणि अचळ, अत्यंत विमल आहे, पवित्र आहे. अचळ म्हणजे न हलणारा आहे. शास्त्रे बोलती सकळ तया निश्चयास चंचळ म्हणू नये सर्वथा. असा जो देव आहे त्या देवाला अशाश्वत म्हणायचं नाही. तो शाश्वत आहे, न हलणारा आहे. म्हणजे देव आला, देव गेला, देव जन्मला, आपण करतो ना, काल रामजन्म केला आपण. त्यामुळे हे सगळं जे आहे ना हे समर्थ म्हणतात हे खरं काय असं नसतं. देव आला आणि गेला असं म्हणजे आहेच, तो जाईल असा असतच नाही ना. पण आपला भाव असा असतो की मग त्याचा जन्मोत्सव म्हणजे त्याला आपण ना आपल्यासारखं करायला पाहतो. आपण जसा आपला जन्म तसा देवाचा जन्म. मग असे जे सोहळे आपले असतात तर ते आपल्याला आनंददायी आहेत, आनंद वाटणार आहेत म्हणून आपण करतो. समर्थांचं
या करण्याला विरोध नाही आहे, कारण समर्थ पण रामजन्म करायचे हो, अगदी उत्साहाने करायचे. त्याचं अफाईच्या राम मंदिरासाठी मनाच्या शोकांची निर्मिती केली आहे, त्यामुळे हे करू नये असं नाही त्यांना म्हणायचं. आपल्याला खरा देव शोधायचा असल्यामुळे या सगळ्या गोष्टी करायच्या. आपल्यातला देव ही संकल्पना दृढ व्हावी, पक्की व्हावी, ती आहेच, ते व्हायलाच हवं. पण त्यासाठी देव आला देव गेला असं नाही होऊ शकत. ती जी शक्ती आहे ती आपल्यामध्ये यावी यासाठीच हे प्रयत्न करता येईल. पण खरं जो परमात्मा परब्रह्म सृष्टी निर्माण करणारा त्याला जर शोधायचं असेल तर हा फक्त मार्ग आहे हे ते आपल्याला सांगतात. आणि मग अखेरच्या भागामध्ये श्रोत्यांच्या प्रश्नांची एक मालिकाच त्यांनी आपल्याला दिली. खरोखर श्रोते विचारतात की खरंच विश्वाचा निर्माता कोण आहे, तुम्ही एवढं वर्णन करून सांगताय पण आम्हाला विश्वाचा निर्माता नाही कळला, कसं त्याला ओळखायचं, ओळखण्याच्या काहीतरी खुणा आम्हाला सांगा. आता हे सगळंच निर्माण त्यांनी केलं, तो निर्माण करण्याच्या पूर्वी पण तो होता, नंतर पण, हे सगळं बरोबर आहे, पण ते पटावं कसं, दिसावं कसं, किंवा मग सगुणातल्या देवाला काय म्हणायचं, देव सगुणात आहे की नाही, त्याला निर्गुण निराकार तुम्ही म्हणता, मग आम्ही सगुणाची पूजा करतो. अशा अनेक प्रश्नांचा विचार, ही जी माया आहे ती माया कुठून आली, मग हे दृश्य जग असं फसवं काय आहे, ते जर नाशिवंत आहे तर ते असायलाच कशाला हवं आहे, जर ते नाही आहे तर नकोच ना. पण असं नाही चालत, या दृश्य जगातच आपल्याला राहायचं आहे, का आपलं येणं आणि जाणं हे सगळं या दृश्य जगावर अवलंबून आहे, त्यामुळे ते असणारच आहे. पण हे सगळे प्रश्न आपल्याला निर्माण केलेत, समर्थानेच निर्माण केलेत. आणि ते म्हणतात आता मी तुम्हाला देवदर्शन व्हायलाच हवं, किंवा नेमकं आपल्याला टप्पा कुठे गाठायचं आहे ते सांगितलं आहे. आता तिथे कसं जायचं याच्यासाठी ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या सगळ्या दशकात मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे साधकाला त्यांनी सूचना दिली आहे की तू काय कर, आता इथून पुढे मी सांगणार आहे ना ते जरा एकाग्र चित्तानं त्याचं श्रवण कर, त्याचं चांगलं मनन कर, तुझंच तुला समाधान मिळणार आहे मी जे सांगणार आहे ते. त्यामुळे आजची तशी म्हटलं तर ह्या दशकाची प्रस्तावना झाली. पण आपल्याला नेमकं कुठे जायचं आहे ते समर्थांनी सांगितलं. आपल्या मनातल्या या देवसंदर्भातल्या ज्या काही कल्पना होत्या त्या तशा पक्क्या झाल्या, म्हणजे प्रतिमेची पूजा करायची की नाही तर करायची. त्याच्यातून नेमकं जे काही मर्यादित स्वरूपात मिळवायचं आहे पुण्यसंचय तो मिळवायचाच. तो मिळतो का तर हो, तो मिळतोच, त्याची पण आपल्याला खात्री नाही. पण तो म्हणजे खरा देव नाही हे पण त्यांनी आपल्याला सांगितलं. नाहीतर मग कसं आहे की पुजारी जो असतो ना तो बिचारा रोज पूजा करतो की नाही, पण तो एक काम म्हणून करतो. असंच होतं, फार थोडे असे लोक असतात पुजारी की ते अगदी मनापासून अगदी हे करतात. म्हणजे ज्याला दास्यभक्तीचा समास आपण शिकलो होतो तेव्हा पाहिलं होतं की तो जर भाव मनात असेल की मी या भगवंताचा दास आहे, आणि मग त्याच्याशी नातं जोडलेलं असतं. 4 प्रकारांनी भगवंताशी नातं जोडतो. कोणाची मधुरा भक्ती असते, कोणाची वात्सल्य भक्ती असते. तर अशा भक्तीच्या नात्याच्या यांनी जर ती पूजा केली ना तर ती खूप छान आनंददायी स्वतःला आणि बघणाऱ्यांना सगळ्यांना होते. पण हे सगळ्यांनाच जमतं असं नाही. म्हणून आपल्याकडे आले साप्ताहिक पूजा. बऱ्याच मुली मला मावशी आम्ही फक्त रविवारी पूजा करतो. म्हटलं बरोबर आहे, रोज नाही आम्हाला वेळ मिळत. मग आता त्यांना सांगायचं नाही तरुणाईला, पण हळूच म्हणायचं की यांना नट्टापट्टा करायला, लिपस्टिक लावायला, मॅचिंग करायला वेळ मिळतो, मग रोजची पूजा करायला का वेळ मिळत नाही. पण असं विचारायचं नाही. असं विचारलं की मग रविवारची पण बंद होईल एखाद वेळेस, तेवढी तरी करतायत पुष्कळ झालं असा विचार करायचा. पण मुद्दा काय तर हा खरा देव शोधण्यासाठीचे काही मार्ग आपले परंपरेने आपल्याला मिळालेले आहेत. घरामधली जी परंपरा आपल्या सासूबाईंची आईंची असते त्या परंपरेने आपण येतो, आणि तो जो एक दृढ विश्वास आपला पक्का बसतो. मी नेहमी उदाहरण देते, तुम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी आपल्याला एनर्जी मिळते. म्हणून आपल्याला त्या घरामध्ये देव का असावे, त्या देवाची पूजा का करावी, ती पूजा केल्यानंतर काय प्रसन्न वाटतं, काय मनाला समाधान मिळतं, तिथेच ती एनर्जी आपल्याला का मिळते, असे जे आपले सगळे प्रश्न असतात त्या प्रश्नांना एक समाधान, एक आनंद एवढंच त्याला उत्तर असतं. नाही केलं तर काय होतं, काही होत नाही, काही होणार नाही. असं काही जे करत नाही त्यांचं काय होतं आहे अशातला काही विचार करायचं कारण नाही. पण एक मनाला आनंद मिळतो, समाधान मिळतं. आता जे प्रश्न निर्माण झाले ते पण समर्थ म्हणतात की छानपैकी श्रवण मनन करा, त्याच्यातून तुम्हाला आनंद समाधान मिळेल आणि खऱ्या देवाचं दर्शन घडेल. तो जो परमात्मा परब्रह्म आहे, ज्यांनी ब्रह्मा विष्णू महेशाला निर्माण केला आहे, ज्यांनी ही सगळी सृष्टी निर्माण केली आहे, या सृष्टीमध्ये अनंत आश्चर्यकारक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. त्या सगळ्या गोष्टींची निर्मिती ज्या कोणा परब्रह्माने केली आहे ते तुम्हाला बघायला मिळेल, त्याचा अनुभव तुम्हाला घ्यायला मिळेल, याची खात्री समर्थाने आपल्याला या समासात दिली आहे. आणि आता पुढल्या समासामध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळणार आहेत. तव स्मरण संतत स्फुरणदाया मा घडो
त्वदीय गुणकीर्तनध्वनि सुरम्य करणी पडो स्वदेश हित रक्षणा विणदुजी कथा नावडो तुझ्या समही आमुची तनुहि देश काजी पडो. जय जय रघुवीर समर्थ.